नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. शारदीय नवरात्र उत्सवास प्रारंभ झाला. घरोघरी घट आणि देवीच्या आराधनेचा उत्साह. शुक्रवारपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज. हवामान खात्याच्या अंदाजाने शेतकरी चिंताग्रस्त. दसरा आणि दिवाळीपूर्वी जीएसटी कपातीचे केंद्राचे धोरण. अकोल्यातील व्यापाऱ्यांनी केले केंद्रांच्या निर्णयाचे स्वागत. जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीत रात्रीतून झाला राडा. दारूच्या नशेत रस्त्यावर मारहाण, पोलिसांची शोधाशोध. शासनाच्या पुनर्वसन आश्वासनाची पूर्तता केव्हा? रोहणाच्या नागरिकांचा उमा नदीच्या किनारी जनआक्रोश. आता सविस्तर बातम्या. अश्विन महिन्याच्या शुल्क पक्षाच्या प्रतिपदा तिथी अर्थात सोमवार 22 सप्टेंबर पासून शारदीय नवरात्राला प्रारंभ होत आहे. 10 दिवसांचा महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती या त्रिमूर्तीच्या उपासनेचा हा उत्सव आहे. नवरात्री पर्वाभर आगामी 10 दिवस रास गरबाची धूम राहणार असून महानगरातील पारंपरिक रास गरबा आयोजकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान अकोला शहरात सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळाची तयारी अंतिम टप्प्यात असून शहरातील देवी मंदिरांना रंगरंगोटीसह विहंगम रोषणाई करण्यात आली आहे. शारदीय नवरात्रात सोमवारपासून प्रारंभ होत आहे. पहिले 3 दिवस महाकाली आपल्या हृदयाची अपवित्रता दोष नष्ट करते. अपवित्र किल्ले नष्ट झाल्यावर देवी महालक्ष्मी आपले सात्विक गुण वाढवते आणि 7व्या दिवसांपासून महासरस्वतीच्या कृपेने शुद्ध ज्ञान प्राप्त होते. अशा प्रकारे आपले आंतरिक अज्ञान, राक्षसी वृत्ती, महिषासुराचा युद्धात नाश करून विजय उत्सव 10व्या दिवशी साजरा केला जातो. अकोल्यासह जिल्ह्यात सर्व दूर नवदुर्गा सार्वजनिक मंडळाची तयारी अंतिम टप्प्यात असून महानगरात आकर्षक रोषणाईसह सभामंडपाची उभारणी करण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यात 26 सप्टेंबर रोजी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. पूर्व विदर्भात नागपूर, चंद्रपूर सह अकोला, वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यात परतीचा पाऊस पुन्हा धुमाकूळ घालण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यंदा सरासरीच्या अधिक पाऊस झाला. काटेपूर्णा प्रकल्पात 97% साठा आहे. तसेच जिल्ह्यातील अन्य प्रकल्प देखील भरले आहेत. सावधगिरी म्हणून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पावसामुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी आता पाऊस नको असे म्हणत आहेत. परंतु परतीचा पाऊस पुन्हा एकदा या भागात सक्रिय होणार असे दिसते. हवामान खात्याने 26 सप्टेंबरचा इशारा दिला आहे. या संदर्भात शेतकरी तसेच जिल्हावासियांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. यंदा झालेल्या सततच्या पावसामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. दसरा आणि दिवाळी पूर्वी केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात जीएसटी कपातीचे धोरण आखले. त्या धोरणाचा फायदा स्थानिक पातळीवर ग्राहकांना होताना दिसत आहे. अकोल्यातील व्यापाऱ्यांनी या जीएसटी कपातीचे स्वागत केले. पाहूया आमचे प्रतिनिधी विक्रम शर्मा यांनी घेतलेला हा आढावा. जीएसटी करात आजपासून मोठे बदल झाले. या बदलामुळे दसरा दिवाळीच्या तोंडावर अनेक घरगुती वस्तू स्वस्त होणार आहेत. त्याचबरोबर खरेदी होणार आहे. 12 आणि 28% जीएसटी स्लॅबमध्ये असणाऱ्या वस्तूवरील कर कमी झाला होता. या वस्तू 5 आणि 18% स्लॅबमध्ये आल्या होत्या. तर आत्तापर्यंत 5% जीएसटी असलेल्या अनेक वस्तू करमुक्त झाल्या होत्या. या नव्या जीएसटी कराची सोमवारपासून अंमलबजावणी सुरू झाली आहे. जीएसटी कपातीमुळे दुचाकीच्या किमतीत घट झाल्याची माहिती साई राईड्स TVSचे संचालक राहुल पाटील यांनी सांगितले. नमस्कार, मी राहुल पाटील, संचालक साई राईड TVS, गौरक्षण रोड, अकोला. आज सर्वांना मी सांगू इच्छितो, जे सर्वप्रथम तर मी सरकारचा धन्यवाद म्हणतो, जो त्यांनी
GSTची अमाऊंट कमी केली आहे. जे पहिले ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये GST हा 28% लागायचा, तो आता 18वर आलेला आहे. निश्चितच याचा सामान्य जे पण ग्राहक आहेत त्यांना फार मोठा फायदा होतो आहे. त्यात दुसरी गोष्ट म्हणजे सणासुदीचे दिवस आहे, नवरात्री चालू झाली आहे आणि समोर दिवाळी पण आहे. त्यामुळे जे लोक इच्छुक होते टू व्हीलर्स घेण्याकरता त्यांना खूप मोठा संधी 10% म्हणजे खूप मोठी संधी त्यांना प्राप्त होत आहे. त्यामुळे त्यांनी सगळ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा आणि आमच्या शोरूमला एकदा भेट द्यावी त्यांनी, जेणेकरून त्यांना आमच्याकडे जे काही आम्ही डिस्काउंटिंग वगैरे करतो आहे, जे काही ऑफर्स आम्ही दिलेले आहे, मोठ्या प्रमाणात आम्ही त्यांच्या ऑफर्स आमच्या याच्यात ठेवलेल्या आहेत, तर त्यांचाही त्यांनी फायदा घ्यावा, जेणेकरून त्यांना त्याचा निश्चितच लाभ होईल. धन्यवाद. यामुळे दैनंदिन वापराच्या वस्तू, किराणा माल, दुग्धजन्य पदार्थ, औषधे, घरगुती उपकरणे, TV, AC, कार, बाईक, मोबाईल अशा अनेक गोष्टींच्या किमती कमी होणार आहेत. त्यामुळे सामान्य वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तू, वातानुकूलित यंत्र अर्थात AC, वॉशिंग मशीन, LED TV, मॉनिटर, प्रोजेक्टर यांच्या किमती देखील घटल्या आहेत. खोलेश्वर येथील MV सेल्सचे मधु अग्रवाल यांनी यांचे स्वागत केले असून ग्राहकांचे हित साधल्याचे ते म्हणाले. नमस्कार, मैं मधु अग्रवाल MV सेल्स की ओर से इस दीपावली के अंदर जो प्रधानमंत्री मोदी जी ने GST का जो इफ़ेक्ट दिया है उसका सारे ग्राहकों को बहुत उत्तम प्रतिसाद मिलना चाहिए और यही प्रधानमंत्री मोदी जी का विज़न है कि आम जनता तक के इसका बेनिफिट आए और आने वाले आगामी त्यौहार की जो श्रृंखला है उसको देखते हुए इसका लाभ सभी ने ले, ये मेरी अपेक्षा है. बहुत बहुत धन्यवाद. जुने शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावरील एका वाईन बारमध्ये काल रात्री 2 गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. दारू पिण्यावरून झालेल्या वादातून हा प्रकार उघड झाला असून घटनेचे व्हिडिओ फुटेज व्हायरल झाले आहेत. या घटनेत दोन्ही गटातील 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने अकोला येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच जुनी वस्ती पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. हा संपूर्ण प्रकार वाईन बारमधील CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलिसांनी फुटेज ताब्यात घेऊन आरोपींची ओळख पटवण्यास आणि त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. बाळापूर तालुक्यातील निमकर्दा येथील शेतकरी पुत्र अक्षय साबळे यांनी निष्क्रिय कारभाराविरोधात अकोल्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात आदिशक्ती दुर्गामातेच्या वेशभूषेत अनोखे आंदोलन केले. अकोला जिल्ह्यातील एकूण 70 खेडी योजनेअंतर्गत पाणीपुरवठा व जलवाहिनी टाकण्याचे काम गेल्या 2.5 वर्षापासून सुरू आहे. मात्र या कामाचा लाभ ग्रामस्थांना न मिळता उलट गावातील रस्त्यांची दुरवस्था होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. साबळे यांनी कार्यालय गाईच्या शेणाने व पाण्याने सारून संताप व्यक्त केला. यावेळी त्यांनी प्राधिकरणातील अधिकारी, कर्मचारी तसेच कंत्राटदार कंपनी ईगल इन्फ्रा यांच्यावर भ्रष्टाचार, हलगर्जीपणा व गैरकारभाराचे गंभीर आरोप केले. 69 खेडी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या जलवाहिनीच्या कामामुळे गावातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्या दुरुस्तीची जबाबदारी संबंधित कंपनीवर आहे. मात्र कामाची संथ गती असल्याने ग्रामस्थांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. साबळे म्हणाले, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रशासन व कंत्राटदार कंपनी गावकऱ्यांच्या समस्यांना जबाबदार आहेत. जर रस्त्याच्या समस्येवर तातडीने तोडगा काढला नाही तर यापेक्षा गंभीर स्वरूपाचे तीव्र आंदोलन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात करण्यात येईल. 69 खेडी योजनेत आमच्या गावातील मागील 2.5 वर्षापासून पाईपलाईन खोदलेल्या आहेत, पण अद्यापपर्यंत कंपनीने जसे आमचे रस्ते खराब केले ते तसेच त्याच प्रकारे दुरुस्त करून देणं क्रमप्राप्त होते. आम्ही अनेक वेळा यांना तक्रारी केल्या, मजिप्राच्या अधिकाऱ्यासोबत संवाद साधला, पण आम्हाला कोणत्याच प्रकारे येईनं मदतही केली नाही. आणि हे कंपनीचे दलाल या पद्धतीनं वागत आहेत की बा हे कंपनीच्या बाजूला लावून धरत आहेत. आमच्याबद्दल, यांना सामान्य माणसाबद्दल 69 खेडी योजनेचा जे रस्ते खराब झाले त्याचा एवढा त्रास आहे की आमच्या गावातील 2 ते 4 जण त्या रोडच्या मधात फोडेल असल्यामुळे पडले, पाय मोडले, पण हे येऊनही पाहायला तयार नाही. दुर्गा हे शांतीच्या स्वरूपात आपल्या महाराष्ट्रात प्रत्येकाच्या घरी, पूर्ण भारतभर हा सोहळा साजरा होत आहे. आम्ही आदिशक्तीचं स्वरूप घेऊन आज शांतीच्या मार्गाने आमच्या ज्या समस्या आहेत ह्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण
या विभागाच्या लक्षात आणून द्यासाठी की किती भयानक परिस्थिती आहे ग्रामीण भागात हे दर्शवण्यासाठी या आदिशक्तीचं स्वरूप घेतलं. आणि यांच्या लक्षात जर का अजूनही यांचे टाळके जर का जाग्यावर आले नसेल तर आम्हाला कालिंकीचं स्वरूप घेता येईल, त्यावेळेस यांना पडताभूई होईल. आज आम्ही गाईचे शेण आणि पाणी यांचं जे आमच्या ग्रामीण भागात जे सारवण करतात, तसे यांचे जे दलालीचे जे काळे पैसे आहेत याच्यावर आम्ही हे सारवण केलं. अजूनही यांचे डोळे जर का उघडत नसतील तर यांच्या तोंडाला आम्ही काळं भासू. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में. इतना फास्ट इंटरनेट, हाँ, सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में. पाइए 20 Mbps स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट. स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग, सब कुछ अब बिना रुके. 20 Mbps अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी. आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेट नेटवर्क से. आरआरसी नेटवर्क प्राइवेट लिमिटेड. इंटरनेट अब सबका हक है, फास्ट और सस्ता अनलिमिटेड. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. कर्मचारी भविष्य निधी कार्यालयाने नियुक्ती आणि पहिल्यांदाच नोकरीत रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी विकसित भारत रोजगार योजना या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले. पाहूया एक विशेष वृत्तांत. अकोला येथील कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या प्रादेशिक कार्यालयाने 22 सप्टेंबर रोजी पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेच्या प्रचारासाठी MIDC हॉलमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश नियुक्ती आणि पहिल्यांदाच नोकरी रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना या योजनेमुळे मिळणारे लाभ आणि नोंदणी प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती देणे हा होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रादेशिक भविष्य निधी आयुक्त रवी किशोर होते. यावेळी मंचावर सहाय्यक भविष्य निधी आयुक्त डॉक्टर मनीष घनबहादूर, ESIC अकोलाचे शाखा व्यवस्थापक श्री व्हिक्टर जेम्स, कामगार आयुक्त कार्यालयाचे निरीक्षक किरण राठोड, अकोला इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष मनोज खंडेलवाल आणि सचिव नितीन बियानी तसेच रॅलीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे युनिट इन्चार्ज प्रशांत शुक्ला उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात अंमलबजावणी अधिकारी सतीश मेश्राम यांच्या प्रास्ताविक भाषणाने झाली. त्यानंतर अंमलबजावणी अधिकारी शुभम डेरे यांनी EPFOच्या विविध योजनांवर प्रकाश टाकला. सहाय्यक भविष्य निधी आयुक्त डॉक्टर मनीष घनबहादूर यांनी पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजनेबद्दल सविस्तर माहिती दिली. अकोला इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष मनोज खंडेलवाल यांनी अशा व्यापक प्रचार कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रादेशिक भविष्य निधी आयुक्त रवी किशोर यांनी सर्वांना या योजनेत अधिकाधिक संख्येने नोंदणी करण्याचे आवाहन केले. तसेच या प्रक्रियेत येणाऱ्या कोणत्याही समस्येवर तोडगा काढण्यासाठी EPFOचे अकोला कार्यालय नेहमीच तयार असेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद लाहोडे यांनी केले तर संतोष पोळ यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमात अकोला कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या 5 जिल्ह्यातून अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ मोठ्या संख्येने नियुक्ते आणि कर्मचारी सहभागी झाले होते. हाल ही में केंद्र सरकार की जो स्कीम है प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना अभी लॉन्च की है. इस स्कीम का जो बेसिक मकसद है कि ज़्यादा से ज़्यादा एम्प्लॉयमेंट क्रिएट करना और उसको सस्टेन करना, यानी कि मिनिमम 6 मंथ के एम्प्लॉयमेंट को सस्टेन करेंगे. इसके लिए नियोक्ताओं को इसमें करीब स्लैब दिया गया है जिसमें उनको बेनिफिट मिलेगा. जो फर्स्ट टाइमर एम्प्लॉय होंगे उनके लिए 15,000 रुपये तक जो इंस्टॉलमेंट में दिए जाएंगे और जो नियोक्ता होंगे नियोक्ताओं को 3,000 रुपये तक वो एक स्लैब होगा जिसमें 10,000 तक अगर सैलरी है तो 1,000 रुपीज पर मंथ पर पर्सन. अगर 10,000 से 20,000 के बीच में है तो 2,000 रुपीज पर पर्सन. और अगर सैलरी 20,000 से 1 लाख तक की रेंज में है तो उनको 3,000 रुपये पर एम्प्लॉयर को दिए जाएंगे. एम्प्लॉयर को एक रजिस्ट्रेशन करना होगा EPFO की साइट पे जो उनकी लॉगिन आईडी से, और उसके बाद उनको वहाँ पे उनका GSTN नंबर और जो बैंक अकाउंट पैन से लिंक है वो देना होगा. और उसके बाद पहली जो किस्त होगी वो 6 महीने के बाद उनके अकाउंट में सीधा दी जाएगी. वाशिमच्या मालेगाव पंचायत समितीसमोर शिवसेना उबाठा गटाच्या वतीने BDO देण्याच्या मागणीसाठी अनोखं आंदोलन करण्यात आलं.
मालेगाव पंचायत समितीच्या गेटसमोर वाशिम जिल्हा परिषदेचे CEO अर्पित चव्हाण यांच्या फोटोचं पूजन करत त्यांच्या फोटोसमोरच मालेगाव पंचायत समितीला BDO देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली। वाशिम जिल्ह्याच्या मालेगाव पंचायत समिती या ना त्या कारणाने नेहमी चर्चेत राहिली। याआधी याच पंचायत समितीमधील BDOने घरकुलासाठी नागरिकांना पैशाची मागणी केली असल्याचा आरोप करत BDOच्या अंगावर थेट नोटाची उधळण करण्यात आली होती। त्यानंतर नोटा उधळणाऱ्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता। दरम्यान आज शिवसेना उभाठाच्या वतीने एक अनोखा आंदोलन करण्यात आल्याने मालेगाव पंचायत समिती पुन्हा चर्चेत आली आहे। मागील एका महिन्यापासून मालेगाव पंचायत समितीमधील BDOचं पद रिक्त आहे। त्यामुळे मालेगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे घरकुलाचे काम प्रलंबित आहे। त्यामुळे अनेकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे। या प्रकरणी शुक्रवारी जिल्हा परिषदेचे CEO यांना BDO देण्याची मागणी करूनही त्यांनी नवीन BDO दिले नाही। त्यामुळे आज वाशिम जिल्हा परिषदचे CEO अर्पित चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रतिमेसमोर त्यांना BDO देण्याची मागणी करत आंदोलन केले। या अनोख्या आंदोलनाने मालेगाव पंचायत समिती पुन्हा चर्चेत आली आहे। मालेगाव पंचायत समितीमध्ये आम्ही सर्व तालुक्यातील नागरिकांच्या वतीने या ठिकाणी शिवसाहेब अर्पित चव्हाण साहेब यांच्या प्रतिमेचं पूजन केलं। आज तर घटस्थापना होत आहे, परंतु आम्हाला काय मालेगाव तालुक्याला गटविकास अधिकारी मिळायला तयारच नाही। मालेगाव तालुक्यातले लोकप्रतिनिधी सर्व चुपचाप बसलेले आहेत। परंतु शिवसाहेब मालेगाव तालुक्यामध्ये शेकडो हजारो लाभार्थी असे आहेत की त्यांनी व्याजाने पैसे काढून आपले घरकुलाचे प्रश्न असतील, सिंचन विहिरीचे प्रश्न असतील, गोठ्याचे जनावरांचे प्रश्न असतील, हजारो योजना आपल्या या ठिकाणून राबवल्या जातात। परंतु एकही आम्हाला या ठिकाणी 1.5 महिन्यापासून गटविकास अधिकारीच नाही। कंकाळ साहेब आहेत, ते म्हणतात माझ्याकडे चार्ज नाही। घुगे साहेब आले, ते निघून गेले। मग इथं आम्हाला वालीच कोणी राहिलं नाही, म्हणून आम्ही आज या ठिकाणी निषेध म्हणून शिवसाहेबांच्या प्रतिमेचं पूजन केलं। आणि आता तुम्ही तरी पावसाल अशी या ठिकाणी त्यांना हात जोडून नम्र विनंती केली आणि ते पावतील अशी आम्हाला सर्वांना विनंती म्हणजे अपेक्षा आहे की शिवसाहेब आम्हाला पावतील आणि आम्हाला लवकरच गटविकास अधिकारी मिळेल। आणि या ठिकाणी जर गटविकास अधिकारी जर आम्हाला जर मिळाला नाही तर येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये आम्ही जिल्हा परिषदेमध्ये येऊन त्या ठिकाणी शिवसाहेब तुमच्या कॅबिन पुढे येऊन आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करू। स्थानिक बायपास रोड येथील कैलासवासी नंदकिशोर उत्तमरावजी पाटील परिवाराने स्थापन केलेल्या मा अन्नपूर्णा माता मंदिरामध्ये घटस्थापनेसह श्रीदेवी भागवत कथा पुराणासह नवरात्री पर्वाचा शुभारंभ झाला। भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। अन्नपूर्णा मातेच्या असीम कृपेने आज नवरात्री उत्सवात सर्वप्रथम सर्व सेवाधिकारी श्री अन्नपूर्णेश नंदकिशोर पाटील व सौ रीणाताई पाटील यांनी स्तुती सुमनांनी अन्नपूर्णा माता मंदिरात घटस्थापना केली। तसेच श्री विठ्ठल पाटील, सौ अश्विनी पाटील यांनी माता राणीला मिष्ठान्न अर्पण केली। श्रीमती शोभाताई नंदकिशोरजी पाटील यांनी कन्यापूजन करून उत्सवाची सुरुवात केली। हरिभक्त पारायण मंडळ अशोकजी साखरकर महाराज यांनी श्रीदेवी भागवत कथा पुराणाच्या पहिल्या पुष्पात मधु व कैठब राक्षसांच्या वधाद्वारे माता राणीच्या अलौकिक आणि भव्य रूपाचे वर्णन केले। परंपरागत पद्धतीने श्रीमती शोभाताई पाटील यांनी कैलासवासी नंदकिशोरजी पाटील यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून उत्सवात सहभाग घेतला। या आयोजनात मुख्य पुजारी पंडित प्रकाश निंबाळकर, रजनीकांत दादाजी, मोहन पाटील, रामदास पोहरे, पंडित विनोद भटकर, राम तिवारी, सुधाकर मगर महाराज, गजानन खोटरे, वैभव दिप्ते, पवन उमाडे, वैभव मानकर, दीपक पाटील, जय गरड आणि प्रद्यम गाडगे यांनी केले। जय माता दी। अकोल्यातील सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा श्री अन्नपूर्णा माता मंदिरामध्ये नवरात्री उत्सवानिमित्त भव्य नवरात्र उत्सवाचे आयोजन केलेले आहे।
तरी 9 दिवस इथे महाप्रसाद व श्रीमद भागवत कथा याचे आयोजन केलेले आहे। तसेच माताजीची प्राणप्रतिष्ठा दिवस 24 तारखेला इथे महायज्ञ व 56 भोग नगरभोज महाभंडाऱ्याचे आयोजन केले आहे। तरी सर्व अकोल्यातल्या भक्तांनी प्रसादाचा लाभ घ्यावा। जय माताजी। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में। इतना फास्ट इंटरनेट, हाँ, सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में। पाइए 20 MBPS स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट। स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग, सब कुछ अब बिना रुके। 20 MBPS अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी। आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेट नेटवर्क से। RRC नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है, फास्ट और सस्ता अनलिमिटेड। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। स्वच्छता ही सेवा कार्यक्रमांतर्गत बडनेरा रेल्वे स्थानकावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे। स्वच्छता, प्रतिज्ञा आणि रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। गांधी जयंतीपर्यंत विविध उपक्रम राबवून जनजागृती करण्यात येणार आहे। स्वच्छ भारत सुंदर भारत, स्वच्छ भारत सुंदर भारत, स्वच्छ भारत सुंदर भारत, स्वच्छ भारत सुंदर भारत, स्वच्छ भारत सुंदर भारत। रॅलीमध्ये प्रवासी आणि रेल्वे कर्मचारी उत्साहाने सहभागी झाले होते। स्टेशनवर दररोज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे। स्टेशनवर रॅली आयोजित करण्यात आली होती। प्लॅटफॉर्मवरील आणि ट्रेनच्या आत स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण करण्यात आली। सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांना PPE किट प्रदान करण्यात आली। स्टेशनची पूर्णपणे स्वच्छता केली जात आहे। रेल्वे कर्मचारी आणि प्रवाशांकडून दररोज स्वयंसेवा केली जात आहे। मुख्य आरोग्य निरीक्षक संजय बुंदेले, स्टेशन व्यवस्थापन चंदन खेडे, चेकिंग CTI सहस्त्रबुद्धे आणि चेकिंग कर्मचारी आशिष सुंठवाल यांनी पुढाकार घेतला आहे। त्याला सर्वांची साथ मिळत आहे। एक समस्या सोडवताना नवीन प्रश्न निर्माण करायचा, अशा प्रकारे कामे शहरात सुरू आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहाच्या बाजूला पेवर बसवण्यात येत आहेत। त्यासाठी खोदकाम करताना जलवाहिनी फुटली, त्यामुळे पाणी बरेच वाहून गेले। अमृत योजनेसाठी पाईपलाईन टाकताना घिसाडगाई झाल्यामुळे शहराच्या विविध भागात जलवाहिन्या फुटतात। अशातच जठारपेठ चौकात असा एक प्रकार घडला होता। जलवाहिनी टाकताना खोदकाम व्यवस्थित केले असते तर वारंवार त्या फुटल्या नसत्या, अशी चर्चा होते। जलवाहिनी फुटली की पाणी वाहून जाते, तसेच कामाचा देखील खोळंबा होतो। एका समस्येतून विविध प्रकारचे प्रश्न उपस्थित होतात। याला आळा घालण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होणे आवश्यक आहे, नाहीतर शहरात वेगवेगळ्या भागात अशी समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। मूर्तिजापूर तालुक्यातील माना गावाजवळील रोहणा येथील नागरिक येत्या 12 ते 13 वर्षापासून पुनर्वसनासाठी शासनाच्या आश्वासनाची वाट पाहत आहेत। मात्र सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण न केल्यामुळे रोहणाच्या नागरिकांनी आज उमा नदीच्या किनारी जनआक्रोश मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला। 24 ऑगस्ट 2007 रोजी उमा बॅरेजच्या कामासाठी भूमिपूजन करण्यात आले होते। रोहणा येथील नागरिकांनी आरोप केला आहे की शासनाने विविध आश्वासने आणि आमिषे दाखवून गरीब शेतकऱ्यांकडून कवडीमोल दराने जमिनी विकत घेतल्या। त्यावेळी शासनाने लवकरच हा प्रकल्प पूर्ण होईल आणि शेतीच्या सिंचनाची सोय होईल अशी आशा दाखवली होती। मात्र आजही हा प्रकल्प अर्धवट अवस्थेत आहे। प्रकल्पाच्या जागेवर मोठी मोठी झाडे झुडपे वाढली असून त्यामुळे वन्य प्राण्यांचा वावर वाढला आहे। हे प्राणी शेतीचे नुकसान करत असून गावातही त्याचा शिरकाव होत आहे। काही दिवसांपूर्वीच एका अजगराने बकरीचे पिल्लू खाल्ल्याची घटना घडली होती। शासनाने भूसंपादन केल्यामुळे शेतकरी भूमिहीन झाले असून त्यांना रोजगाराची मोठी समस्या भेडसावत आहे। या सर्व मागण्यांसाठी रोहणा येथील नागरिकांनी मुख्य अभियंता पाटबंधारे विभाग अमरावती यांना निवेदने दिली आहेत। जर हा प्रकल्प पूर्णत्वास गेला नाही तर कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे। जो आहे रोहणा येथील आजचा शेतकरी आणि शेतमजूर इतका हवालदिल झालेला आहे, कारण जो देशीच्या दुकानात दिलाच नाही ते कामा सापडतो इतका आवाज दिला। इथं इतके प्रश्न आहेत। मला जग दिलेला आहे, सर्व काही दिलेलं आहे। मला या जमिनीत 2007चा प्रकल्प 2009 मध्ये आम्ही संपत्ती जमीन केली आहे। आम्हाला कन्फेक्शन दिलेलं आहे की आमचं पुनर्वसन 2015 ते 14च्या अंतर्गत करू देईल।
धरणाले आम्ही जातो तिथं गाड्या करून 200 रुपये मजुरी करून 200 रुपये मजुरी पाडतो, 200 रुपये गाडीचे भरतो आम्ही, पण आम्हाला न्याय भेटत नाही. फाईल तिथं गेले का तो धरणाचा साहेब म्हणते का तुमच्या रोहिण्या गावाची फाईल वरते साहेब. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. शारदीय नवरात्र उत्सवास प्रारंभ झाला. घरोघरी घट आणि देवीच्या आराधनेचा उत्साह. शुक्रवारपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज. हवामान खात्याच्या अंदाजाने शेतकरी चिंताग्रस्त. दसरा आणि दिवाळीपूर्वी GST कपातीचे केंद्राचे धोरण. अकोल्यातील व्यापाऱ्यांनी केले केंद्रांच्या निर्णयाचे स्वागत. जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीत रात्रीतून झाला राडा. दारूच्या नशेत रस्त्यावर मारहाण, पोलिसांची शोधाशोध. शासनाच्या पुनर्वसन आश्वासनाची पूर्तता केव्हा? रोहणाच्या नागरिकांचा उमा नदीच्या किनारी जन आक्रोश. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,38,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे YouTube चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.